म्हणजे अख्खी गावकरी किंवा एवढं मोठं काय म्हणतात त्याला पुढारी म्हणा किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते भेटत नाहीत. म्हणजे आता दिसली गर्दी की म्हणलं माझं एक काय तर स्वाद आहे तर साध्य होते का हे बघण्यासाठी मी आलेलो आहे. सर्वप्रथम माता काळूबाई हे मुक्ताई आणि काळूबा यांचं जे यात्रा आहे त्यानिमित्त सर्व गावकऱ्यांना शुभेच्छा. जर तुमच्या यात्रेला जो परंपरा आहे मागील कित्येक वर्षाचा आहे, म्हणजे उत्तर पुण्यातली जी सगळ्यात मोठी जी यात्रा आहे. आत्ताच सुजित भाऊशी बोलताना म्हणले की आमचा साहेब 1 कोटीपेक्षा जास्त यात्रेचा खर्च आहे. मग मी विचार केला 1 कोटीमध्ये त्यातले 10% जरी गावासाठी खर्च केला तरी काय तुम्हाला वाईट वाटणार नाही अशी मी अपेक्षा करतोय. माझं तुम्हाला एवढीच विनंती राहील की आता यात्रेपुरते तुम्ही तात्पुरते कॅमेरे लावताय, ऐकून घ्या, यात्रेपुरते तात्पुरते कॅमेरे लावताय. ते कॅमेरे माझी तुम्हाला अशी विनंती आहे की प्रत्येक चौकात एक कॅमेरा बसला पाहिजे किमान. ही माझी यात्रा कमिटीकडं विनंती राहील. कारण आता मी 6 महिने झाले तर आलेलं आहे. तर पलीकडे वारुळवाडीमध्ये जे कॅमेरे आहेत पण आपल्या नारायणगावमध्ये चौकात कॅमेरे नाही आहेत. मग यात्रा कमिटीनं थोडंफार पुढाकार घेऊन किंवा ग्रामपंचायतकडे काय निधी असेल त्या पद्धतीनं त्यांनी प्रत्येक चौकामध्ये 1-2 चांगले नाईट व्हिजनचे कॅमेरे लावावे अशी मी अपेक्षा व्यक्त करतोय. आणि बाकी जे तुम्ही जे बोललात की सहकार्य 100% सहकार्य राहील, त्याबद्दल काय अडचण येणार नाही. तुम्ही सर्वजण आहात तर आपण एकत्र मिळून ही यात्रा जशी पूर्वांपार पासून चालत आलेली आहे निर्विघ्नपणे ह्यावर्षी आपण ती यात्रा पार पाडू. आणि तुम्हाला सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो मी यात्रेसाठी. ही यात्रा निर्विघ्नपणे पार पाडावी म्हणून तुमचे मला मदत राहील आणि सहकार्य राहील ही अपेक्षा व्यक्त करतो. पण मी तुमच्याकडनं आधी तर शब्द घेणार की मला कॅमेरे बसून देणार का नाही. सगळे आपली नाही आता मला 6 महिने झालेले आहेत त्यामुळे म्हणतोय मी बसवतो साहेब, बसवलेलं काही ठिकाणी आपल्याकडे फक्त काय पुन्हा हॉटेल कोले मला चौक तिकडं आपल्याला हा महत्वाचे आहे. जर भाटा आहे तिथं आहे जे आपला हे आपल्या काही ठिकाणी फक्त आपल्याला बसवायचे राहिले. माझा लय मोठा खर्च नाही, 2 लाखाचा खर्च आहे. 2 ते 3 लाखामध्ये चांगले क्वालिटीचे चांगले कॅमेरे 15-16 कॅमेरे बसतील. बसवतो साहेब. तुम्हाला वाटलं काय तुम्ही फक्त तुमचा माणूस असेल तर कोणते काय आपल्या चौकात बसवायचे, बाकी कुठं नाही. हा चालेल. मला या ठिकाणी बोलवलं, माझा जो सन्मान केला आणि मला बोलायची संधी दिली आणि माझं एक विनंती ऐकून घेतली त्याबद्दल सगळ्यांना सहकार्य आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.